स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। भोटी भोटी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी चढते महामुक्तापराची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती गो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय गौरी तुमला चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे मुकुट शोभतो बरा रुंझुन वेणू मोरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय मंगलमूर्ती गो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ। आरती हो वाळू चरणी घेऊनिया माता। छेदी केळे ग्रामी तू अवतरलासी तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी राया तू विरसी। भक्तवत्सल करा तू एक होसी तू एक होसी। म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ। आरती हो वाळू चरणी घेऊनिया माता। त्रैगुण परब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिवने नलगे त्या पार ते जन्म कैसा करुणी विस्तार। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ। आरती हो वाळू चरणी घेऊनिया माता। जना सद्गुरुनाथ स्वामी दीननाथ। त्रिवारचक्रवर्ती चरणी ठेवितो माता। स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी मानता अन्ना अंगी मानता। भक्त संकट पडता दास पुनीत काढता। ओ वाळू आरती अन्ना सद्गुरुनाथ स्वामी दीननाथ। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माता। ओ वाळू तुझला समर्था ओ वाळू तुझला। देह सहजिता महिला। दया क्षमा शांती या ज्योती समर्था ओ
ಸ್ವಾಮಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಮರಾಠಿमध्ये म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ಅಂದ್ರೆ ನೀ ಅಂಜಬೇಡ, ನಿನ್ನ ಹಿಂದಿದ್ದೀನಿ, ಯಾವಾಗಲೂ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ಹಿಂದಿರ್ತಾರೆ, ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಕಟದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರೋದು ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದರದ್ದು ಒಂದು ಸತ್ಯ ಘಟನೆ ಆಗಿದ್ದು ಘಟನೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಜಮಖಂಡಿ ಸಾಕ್ಷಿ ಮನಿ ಬಾಜುಕ್ ಇರ್ತಾರೆ ಒಬ್ರು, ಅವ್ರ ತಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರೇನು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ತಮ್ಮ ಒಂದು ವಾರ ಆಗಿತ್ತು ಮನೆಯಾಗಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗಿದ್ದ. ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದ ಗುರುತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವನದೇನು ಫೋನ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲಿದ್ದಾನ ಅನ್ನೋದು गुरतीदिला. म्हणजे ते जे होते ना, त्यांचा भाऊ, लहान भाऊ, तो बाहेर गेला होता, बाहेर गावी गेला होता, कुठं गेला होता, घरातून रुसून गेला होता, जगाड ಹೋಗಿದ್ದ ಏನೂ गुरतीला. ಆದರೆ 8 ದಿವಸ ಆತ, 8 ದಿವಸ झाले त्याचा पत्ता नाही. घरात सगळे काळजी करत होते, ಮನೆಯಾಗ ಎಲ್ಲರೂ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ತಾಸು ಹುಡುಗರು ಯಾರು ಹೊರಗೆ ಹೋದ್ರೆ ನಮಗೆ ಕಣ್ಮುಂದೆ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ त्रास ಆಗ್ತದೆ. तर त्यांचा भाऊ 8 दिवस झाले घरातनं बेपत्ता होता, त्यामुळे त्यांना काळजी होती, ಅವ್ರಿಗೆ काळजी बाळगतिತ್ತು. पोलीस कंप्लेंट ಕೊಡಬೇಕಂತ ಅವರು विचार ಮಾಡಿದ್ರು, पोलीस कंप्लेंट द्यावा असा त्यांचा विचार होता. पण तेवढ्यात साक्षी आणि त्यांनी सगळ्यांनी काय सांगितलं, ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಏನು ಹೇಳಿದ್ರು,
ಸ್ವಾಮಿ ಇದ್ದಾರ, ಸ್ವಾಮಿಗೆ ನೀವು ಬೇಡ್ಕೋರಿ, ನಿಮಗೊಂದು ತಾसನಾಗ ಏನಾರೇ सुद्धी बरतात. म्हणजे तुम्ही स्वामींना एकदा मागून घ्या, तुम्ही श्रद्धेने जे मागितलं ते तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्ही स्वामींना मागून घ्या, तुम्हाला काहीतरी म्हणजे काहीतरी ಬಾತ್ಮಿ येईल. ಅಂದರೆ ಏನಾರೇ ನ್ಯೂಸ್ ನಿಮ್ಮ ತನ ಬರ್ತದ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೇನು. ಆಮೇಲೆ ಅವರು ಟ್ಯೂಷನ್ಗೆ ಹೋಗಿದ್ಲು ಸಾಕ್ಷಿ. ಅವರು ಬೇಡ್ಕೊಂಡ್ರು, ಸ್ವಾಮಿ ಶ್ರದ್ಧೆದಿಂದ ಏನು ಬೇಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ಕೊಡ್ತಾರ ಅನ್ನೋದು ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ साक्ष अद. ಅಂದರೆ ಇದೇ ಆಗಿದ್ದು घटने. त्यांनी स्वामींना भक्तीने मागितलं तर एका तासात त्या मुलाचा म्हणजे त्यांच्या भावाचा ಅವ್ರ ತಮ್ಮಂದೇ ಫೋನ್ ಬಂತು. ನಾ ಹಿಂಗೆ ಇದ್ದೀನಿ, ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, मी कुठे सांगत नाही, ಎಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಾನು आरामिದ್ದೀನಿ, काळजी ಮಾಡಬೇಡ್ರಿ. म्हणजे तुम्ही, मी आहे इथं, तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित आहे. एवढं त्यांचा फोन आला तर त्यांच्या त्या बहिणीला पण आनंद झाला ना. ಅವ್ರ ಅಕ್ಕಗೂ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ಇದ್ದಾರ, ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಮ ಸಂಕಟ ಆಗಲಿ, ನಮಗೆ ಯಾವುದೇ ತ್ರಾಸ ಆದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದೇ ಒಂದು ಸತ್ಯ ಘಟನೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಭಕ್ತಿ, ಭಕ್ತಿ, ಶಕ್ತಿ आणि ವಿಶ್ವಾಸ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾ ಭಾಳ ಸಲ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. नामस्मरण, नामस्मरणातनं तुम्हाला काय मिळतं. छोटंसं भक्तीमधलं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावामध्ये ज्ञानचंद म्हणून एक माणूस असतो. ज्ञानचंद म्हणून ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ತಾನೆ ಒಂದು ಊರಾಗ. ಅವ ಬಹಳ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, ದೇವ್ರ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ. ದೇವ್ರ ಮೇಲೆ ಶ್ರದ್ಧಾ ಇರ್ತದೆ, ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತದೆ. ಅವನದೊಂದು ಸಣ್ಣ ಅಂಗಡಿ ಇರ್ತದೆ. ಅಂಗಡಿ ಇದ್ದಾಗ ಅವೇನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, ಮುಂಜಾನೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜರೂರು ಇರ್ತದಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಒಳಗೆ ಏನು ಸಾಮಾನು ತೊಗೋಬೇಕು, ಇದು ತೊಗೋಬೇಕಂತ. आदर अवेन ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ. म्हणजे तो काय करत असतो, एवढी त्याची भक्ती असते. छोटंसं त्याचं दुकान असतं. सकाळी सगळ्यांना गडबडीत असते दुकानात काहीतरी सामान घ्यायचं. पण तो काय करायचा, अवेन ಮಾಡ್ತಿದ್ದ, सकाळी उठून देवपूजा, देवर पूजे ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ. ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದ ಕೂಡಲೇ देवर पूजा, ಆಮೇಲೆ ಧ್ಯಾನ, त्याच्यानंतर ध्यान, जप, असं त्याचा दिनक्रम असायचा. म्हणजे त्याचा दररोजचा ದಿನನಿತ್ಯ ಇದೇ ಇರ್ತಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಅವ ಅಂಗಡಿಗೆ ಬರ್ತಿದ್ದ. अंगडीಗೆ ಬಂದಾಗ तेव्हा दुकान येतायचा, दुकान उघडायचा आणि मग तिथं पण पूजा करून दुकानात बसायचा. ಅಂದ್ರೆ ಅಂಗಡಿಗೆ ಬಂದು ಅಂಗಡಿಗೆ पूजा ಮಾಡಿ अंगड्या ಕೂಡ್ತಿದ್ದವ. यार गिराकी ಬರ್ತಾರ, किती येतात आणि दुपारनंतर मात्र तो घरी जायचा. ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದ. ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಯಾರು ಬಡವರು ಇರ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾರೇ ಕೊಡೋದು, ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡ್ತಿದ್ದ. देवರಿಗೆ ಮಾಡೋದು, ಯಾರು साधू भेटागिದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಸೇವಾ ಮಾಡೋದು. म्हणजे कोण साधू भेटले तर त्यांची सेवा करायची. ಇದೆಲ್ಲ ನೋಡಿ ಮಂದಿ ಅಂತಿದ್ರು. त्याला लोक म्हणायचे, ह्याला पैशाची जरूर नाही वाटतं, ರೊಕ್ಕ जरूर ಇಲ್ಲ ಅವಾಗ. ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರ, ಅಂಗಡಿ ಅಂದ್ರೆ दुकान म्हणजे सकाळी लवकर दुकान उघडायचं, ಮುಂಜಾನೆ ಲಘುನೆ ಅಂಗಡಿ ತೆಗೆದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಗಿರಾಕಿ ಹೆಚ್ಚು ಬರಲಿ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಬರಲಿ, नमद बिझनेस चलो ಆಗಲಿ, म्हणजे माझा बिझनेस चांगला व्हावा, मला नफा खूप मिळावा, मला पैसा मिळावा, असं सगळ्यांची अपेक्षा असते. पण तो तसा नव्हता. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಿದ್ರು ಮಂದಿ, ಅವಾಗ ಹುಚ್ಚ ಅಂತಿದ್ರು. ಏನು ಹುಚ್ಚಿದ್ದ ನೀವ, म्हणजे काय वेडा आहे हा, ह्याला बिझनेस करायला नकोय, नुसतं दान धर्म सेवा एवढ्यातच त्याचं आयुष्य. ಅದ್ರಾಗೆ ಅವನದು ಆಯುಷ್ಯ ಹೊಂಟಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಏನು, ಬರೀ ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡೋದು, ಸೇವಾ ಮಾಡೋದು, ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದು, ದೇವರ गुढी ಹೋಗೋದು, ಇದ್ರಾಗೆ. आदर ಅದು अंगडीದಿಂದ, त्या दुकानातनं त्याला काय मिळायचं ना, त्याच्यात तो समाधानी होता. ಅಂದ್ರೆ ಅವನ ಅಂಗಡಿದಿಂದ ಏನು ಅವಾಗ ಪ್ರಾಫಿಟ್, ನಫಾ ಏನಾರೇ ಬರ್ತಿತ್ತಲ್ಲ, ಅದು ಅದ್ರಾಗೆ ಸಮಾಧಾನ ಇತ್ತು ಅವಾಗ. ಖರೆ ಆದ್ರೆ ಮಂದಿ ಏನಂತಿದ್ರು, ಏನು ಹುಚ್ಚಿದ್ದಾನಂತ. ಆ ಊರಾಗ ಒಬ್ಬವ ಗೌಡ ಅಂತಾರೆ ನೀವು, सरपंच अव सरपंच करीताना, तो सरपंच त्याला बोलवतो एक दिवस ध्यानचंदाला, घरी ये म्हणतो. मनीग बा ಅಂತಾನ. ಮನೆಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಅವಾಗೊಂದು ಟೋಪಿ ಹೊಲಿದಿರ್ತಾನೆ, ಕೆಂಪು ಟೋಪಿ ಹೊಲದ ಅದು ಅವನ ಮುಂದೆ ಇಡ್ತಾನೆ. त्याच्या पुढे ती लाल टोपी ठेवतो आणि म्हणतो,
ಇದು ಟೋಪಿ ಗುರ್ತದ ಈ ಟೋಪಿ ತುला माहित आहे का कशासाठी आहे ಇದು ಟೋಪಿ ಎದಕ್ಕೆ ನಾವು ಹೊಲ್ಸಿನ ಗುರ್ತೇನೆ ನಿನಗೆ तो ज्ञानचंद भोळा असतो भाळ भोळे ಇರ್ತಾನೆ नाही मला काही माहीत नाही म्हणतो ಊರಾಗ ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ಯಾರು ಮೂರ್ಖರಿದ್ದಾರಲ್ಲ ಅವನ संबंध नाही ಇದು टोपी ಹೊಲ್ದೀನಿ म्हणजे गावामध्ये सगळ्यात जो मूर्ख माणूस आहे त्याच्यासाठी मी ही टोपी शिवली आहे ही तुला घे कारण तू खूप मूर्ख आहेस ನೀ ಭಾಳ ಮೂರ್ಖ ಇದ್ದಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಎಲ್ಲ ಮಂದಿ ನೀನು ಮೂರ್ಖ ಅಂತಾರ ಅದಕ್ಕೆ ನೀ ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ಮೂರ್ಖ ಇದ್ದಿ ಇದು ತಗೋ म्हणून ती टोपी त्याला देतो ಕೆಂಪು ಟೋಪಿ ಅವ ಕೊಡ್ತಾನ ಕೊಟ್ಟು ಕೂಡಲೇ ಅವ ಪಾಪ ತಗೋತಾನ ಸಮಾಧಾನ ಇರ್ತಾನ ಸಾದಾ ಭೋಳೆ ಇರ್ತಾನ ಅವ ಟೋಪಿ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಮನೆಗೆ खरे ಅವನದೊಳಗೆ ಏನೂ बदल ಆಗಂಗಿಲ್ಲ त्याच्यात बदल होत नाही त्याचं दान धर्म सेवा आणि वेळ मिळेल तेव्हा दुकान उघडणं ಯಾವಾಗ ಟೈಮ್ ಸಿಗ್ತದ ಅವಾಗ ಅಂಗಡಿ ತೆಗೆಯೋದು ಅದ್ರಾಗ ಏನು ಬರ್ತಿರ್ತದ ಅದ್ರಾಗ ಸಮಾಧಾನ ಇದ್ದವ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಆದಮೇಲೆ ಥೋಡೆ ದಿವಸ जातात सरपंच ಏನು ಇರ್ತಾನಲ್ಲ ಅವಾಗ आरामिರಂಗಿಲ್ಲ म्हणजे तो आजारी पडतो सरपंच सगळे गावातले लोक उरागीन मंदी भेटायला होतात भेटायला जातात त्याला हा पण जातो ज्ञानचंद पण जातो आणि ती टोपी घेऊन जातो हातामध्ये टोपी घेऊन जातो टोपी ಕೆಂಪು टोपी तಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ज्ञानचंद तो आजारी असतो सरपंच झोपलेला असतो ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ ಜಡ್ಡಾಗಿರ್ತದ ಅವಾಗೇನೋ ಆರಾಮಿರಂಗಿಲ್ಲ ಅವಾಗ ಏನಂತಾನ आरामिಲ್ಲ निमगं तुम्हाला बरं नाही ना तो हो म्हणतो मला बरं नाही आहे आता माझे फार दिवस राहिले नाहीत ಇನ್ನೇನು ನಾ ಭಾಳ ದಿವಸ ಬದುಕಂಗಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡೋದೀಗ तेव्हा तो ज्ञानचंद ಅವಾಗ ज्ञानचंद ಏನು ಹೇಳ್ತಾನ ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮುಂದಿನ ತಯಾರಿಗೆ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಆಮೇಲೆ ನಿಮ್ದು ಆಸ್ತಿ ಗಾಡಿ बंगला ಎಲ್ಲ ಹೋಗಿರ್ಬೇಕಲ್ಲ ನಿಮ್ಮ ತಯಾರಿಗೆ म्हणजे तुझ्या पुढच्या तयारीला सगळे गेले असतील की गाडी बंगला तुझी बायको आणि मुलं ते सगळे तुझ्या पुढच्या तयारीला गेले असतील तेव्हा तो म्हणतो सरपंच ಅವಾಗೇನಂತಾನ ते कसं जातात ಅವ ಅದೇನು ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತದ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಆತ್ಮ ಪರಮಾತ್ಮ ಅಷ್ಟೇ ಬರುದಲ್ಲೇ ನಂದೀಗ ಕಡಿ ದಿವಸ ಏನು ಬಂತಲ್ಲ ನಾ ಹೋದ್ಮೇಲೆ ನನ್ನ ಜೋಡಿ आत्मा परमात्मा अಷ್ಟೇ बरोದು म्हणजे माझ्याबरोबर तेवढेच येणार हे कोणी माझ्याबरोबर येणार नाहीत माझ्याबरोबर बंगला नाही गाडी नाही काय नाही मला इथंच ठेवून जायचं आहे सगळं तर तो म्हणतो मग तू कशासाठी एवढं धडपड केलीस ಎದರ ಸಂಬಂಧ ಇಷ್ಟು धडपडಸಿದಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಗಳಿಸಿದಿ ಮುಂದಿನ पिढी पुढच्या पिढीला माझ्या मिळावं पुढच्या पिढीला पण तुला काय मिळालं ನಿನಗೇನು ಸಿಕ್ತು बरे ओढ्याडूदू अल्ले रोका घळसुदू इल्ले रोका घळसुदू इथं पैसा मिळवायचा तिथं पैसा मिळवायचा म्हणजे स्वतःसाठी काय केलंच नाही आता तुला काय त्याचा उपयोग आहे ನಿನಗೇನು ಅದರದ್ದು ಉಪಯೋಗ ನೀ ಹೋಗುವಳಕ್ಕೆ ಏನು ಬರಂಗಿಲ್ಲ ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಬರ್ತಾಳ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಬರ್ತಾರ ನಿಂದಿದೇನು ಆಸ್ತಿ ಅದಲ್ಲ ಏನೂ ಬರಂಗಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ನೀ ಇದ್ದಾಗ म्हणजे तू असंच तोपर्यंत ನೀ ಇದ್ದಾಗ ಏನು ಸಾಧಿಸಿದಿ तू असंच तोपर्यंत तुला काय मिळवलं तू ना दान धर्म केला ना देवधर्म केला ना देवाचं ध्यान केलं काहीच नाही तू केलंस मग चांगुलपणा मिळवलं कशाला जातानी काय जाणार चांगलं आणि वाईट ಚಲೋ ಕೆಟ್ಟ ಇದು ಅಷ್ಟೇ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದು ಮನುಷ್ಯ ಬಾಕಿದೇನು ತಗೊಂಡು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಿಂದು ಇದು ಎಲ್ಲ ಸುಖ ನಿನಗೆ ಸಿಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಓಡಾಡಿದೆ ಖರೀ ಇದು ಏನೂ ಜೋಡಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ನೀವು ಹೋಗೋದು ಒಬ್ಬನೇ ಹೋಗೋದು ಆದ್ರೆ ಇದು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ದಾನ ಧರ್ಮ ಇದು ಈ ಜನ್ಮದಾಗನ್ಕ ಉಳಿತು ನಿಂದು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೂರ್ಖ ನೀನೇ ಇದ್ದಿ ನಾ ಮೂರ್ಖ ಇದ್ದ ನನಗೆ ಮೂರ್ಖ ಅಂದಿನಿ मला मूर्ख म्हणालास पण माझ्यापेक्षा महामूर्ख तू आहेस म्हणजे आयुष्य सार्थकी लावायला झालं तुम्हाला ಆಯುಷ್ಯ ನಿಮ್ದು ಸಾರ್ಥಕ ಹಚ್ಚಬೇಕಂದ್ರೆ ದೇವಧರ್ಮ ಮಾಡಬೇಕು ನೀವು ಜಪ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು म्हणून तो काय करतो ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನೆ ಕೆಂಪು ಟೋಪಿ ತಂದಿರ್ತಾನ ಅವಾಗ ಕೊಡ್ತಾನೆ ಸರ್ಪಂಚ್ಗೆ ಇದು ನೀನೇ ಹಾಕೋ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೇ ನಿಂದು ಯೋಗ್ಯತೆ ಅದ ಅಂತ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಅದರದ ಅರ್ಥ ಏನು ನೀವು ಏನೇ ಗಳಿಸ್ರಿ ನಿಮ್ಮ ಅದ್ರಾಗ ನಿಮ್ಮ ಸಮಾಧಾನ ಸಿಗ್ತದೇನೋ ನೀವು ನೋಡಬೇಕು ಇನ್ನಾನ ಗಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ನಿಮಗೆ ಸಮಾಧಾನ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ
ನೀವು ಹೋಗುವಳಕ್ಕೆ ಏನು ತೊಗೊಂಡು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟದ. ಒಂದು ಸಣ್ಣ ಇದೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಿದ್ದ, ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಇಲ್ಲಿ ಬರವ ಹೇಳ್ತಿದ್ದ, ಬನ್ನಿ ಒಂದು कोट्टारे होगुदद, ಒಂದು इट्टारे होगुद, म्हणजे एक ठेवून तरी जायचं किंवा देऊन तरी जायचं. तर त्याच्यात तुम्हाला कुठलं आवडतंय, तुम्हाला काय वाटतं की कोणाला दिलं तर एखाद्याला उपयोग होतो, ಯಾರ್ಯಾರು ನೀವು ಏನಾರು ಕೊಟ್ರೆ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತದೆ, ಅವಂದು ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮಗೆ ಬರ್ತದ, ನಿಮಗೂ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಜಪ ಧ್ಯಾನ ಇದು ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕು. ಅದರದಿಂದ ನಮಗೆ ಮುಂದೆ मोक्षದ कडिके ನಾವು ಏನು ಕೇಳೋದು ला शेवटी ನಾವು आपण काय मागतो देवाजवळ, मला मोक्ष दे, मला सद्गती दे, असंच मागतो की नाही आपण. त्याच्यासाठी तुम्ही दान धर्म करा, आपल्याला शक्य असेल ते दान धर्ಮ. ಬಂಗಾರ ಬೆಳ್ಳಿ ಕೊಡ್ರಿ ಯಾರು ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಈ ಕೊಡು ದಿವಸವೂ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಕೈಯಾಗ ಏನಾರೇ ಒಂದು ಭಕ್ರಿ ಇದ್ರೆ ಯಾರ್ಯಾರು ಮುಂದೆ ಹಸ್ತೇವ ಬಂದ್ರೆ, ಭುಕೇಲ ಕೊಂಡು तुमच्या पुढे आला, ಯಾರು ಹಸ್ತಿರ್ತಾರ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದ್ರೆ, ಅದ್ರಾಗಿಂದೆ ನಮ್ಮದು ನನ್ನ ಕಡೆ ಒಂದೇ ಭಕ್ರಿ ಅದ, ಈಗ ಮುಂದೆ ಏನೂ ಇಲ್ಲ ಖರೆ, ಅದ್ರಾಗಿಂದೆ ನಾವು ಅರ್ಧ ಭಕ್ರಿ ಅವ್ ಕೊಟ್ರೆ ಅವಗೂ समाधान ಸಿಗ್ತದೆ, नमगेनाग्तದೆ ಅದಕ್ಕಿಂತ नमग ಹೆಚ್ಚು समाधान सिगतं, आपल्याला जास्त समाधान मिळतं त्याचं. म्हणून भक्ती करा. आणि मुख्य श्रद्धा, आता मी अनुभव तर सांगितला इथला स्वामींचं स्थान आहे, इथं स्वामी आहेत, त्यामुळे सगळ्यांना अनुभव येत आहेत. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಭವ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತಿ ಬಿಡಬೇಡ್ರಿ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ರಿ. ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಭಕ್ತಿ ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಅದ ಅನ್ನೋದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದೆ. ಈಗ ಇಲ್ಲೇ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡೋಣ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ, महाराज की जय, श्री दादा महाराज की जय. स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री अण्णा महाराज की जय, श्री दादा महाराज की जय. स्वामी स्वामी भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा रमणा, आता सुखे निद्रा करा स्वामी समर्थ. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे